तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे TEF शशांक। मी शशांक तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तुम्हाला व्हिडिओचा इंट्रो बघून तरी कळालं असेल की आज आपण कुठल्या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत। तर आज आपण चर्चा करणार आहोत जी आहे काळी जादू, ब्लॅक मॅजिक। आपण आता पाहतोय की मराठी इंडस्ट्रीमध्ये, हिंदी इंडस्ट्रीमध्ये दोन्ही पण साइडला ब्लॅक मॅजिक वरती रिलेटेड भरपूर सारे मूवीज येत आहेत। सध्याच एक पिक्चर बॉलिवूडमध्ये आलेला ज्याचं नाव होतं की शैतान, आणि तसाच एक पिक्चर मराठीमध्ये आलाय ज्याचं नाव आहे जारण। तर आज आपण जाणणार आहोत की ब्लॅक मॅजिक मध्ये कोणकोणते प्रकार असतात आणि शक्यतो त्या प्रकारांचा वापर कशासाठी केला जातो। मूवीचे रिव्ह्यूज तर मी देणार नाहीये, पण त्या प्रकारांवर आपण आज चर्चा करणार आहोत। चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया। या सगळ्या प्रकारांमध्ये पहिला प्रकार येतो जो आहे की तंत्र मंत्राचा। तंत्र आणि मंत्र ही विधी ब्लॅक मॅजिक मध्ये केली जाते। या विधीमध्ये एखाद्या माणसाला इजा पोहोचवण्यासाठी, त्यांच्या कामामध्ये अडथळे आणण्यासाठी, त्यांना एखाद्या ठिकाणी त्रास देण्यासाठी तंत्रमंत्राचा वापर केला जातो। काही वेळेस या विधीमध्ये किंवा या प्रकारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काळ्या देवतांचा सुद्धा समावेश या विधीमध्ये असतो। दुसरा प्रकार आहे चेटू। या शब्दाचा वापर शक्यतो आपल्याला कोकणामध्ये ऐकायला भेटतो। यामध्ये चेटूक या प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीला हानी पोहोचवण्यासाठी, त्याचं काम विस्कळीत करण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या तंत्रांचा, मंत्रांचा आणि श्राप या गोष्टीचा वापर केला जातो। याचा वापर शक्यतो त्यांना हानी पोहोचून होता होईल त्यांची तेवढी इजा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो। आपला या व्हिडिओ मधला तिसरा प्रकार आहे जो की आहे मारण। मारण या प्रकारावरच आधारित आताची नवीन मराठीमध्ये आलेली नवी मूवी जारण सुद्धा आहे। मारण या प्रकारामध्ये असं आहे की एखाद्या व्यक्तीला मंत्रांच्या सहारे त्याचं काम विस्कळीत तर केलं जातं, पण मारण या प्रकारामध्ये त्या व्यक्तीचा जीव सुद्धा घेण्याची ताकद मारण या विधीमध्ये आहे। एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडून आणण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या परिस्थितीपर्यंत नेण्यासाठी मारण या प्रकाराचा वापर केला जातो। उच्चाटन। उच्चाटन हा प्रकार शक्यतो जास्त लोक वापरत नाहीत। या प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीला त्याच्या दैनंदिन जीवनातल्या किंवा त्याच्या स्थायी जागेवरून किंवा त्याच्या स्थानावरून खाली काढण्यासाठी किंवा त्याला त्याचं स्थान सोडण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी उच्चाटन हा प्रकार वापरला जातो। या प्रकारामुळे त्या माणसाला ती स्वतःची जागा सोडून जावं लागतं, हा या प्रकाराचा उद्देश आहे। या सगळ्यातला पाचवा प्रकार आहे वशीकरण। वशीकरण या प्रकारावरतीच बॉलिवूड मधली शैतान मूवी अवलंबून आहे। एखाद्या व्यक्तीला आपल्यामध्ये वश करून त्या व्यक्तीकडून हवं ते काम करून घेण्याची ताकद या वशीकरणामध्ये आहे। शक्यतो याचा प्रकार आपल्या नवीन जनरेशन किंवा नवीन पिढीला याचा वापर असू शकतो, कारण की वशीकरण केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला प्रेमात पाडण्याचं किंवा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी प्रवृत्त करण्याची ताकद वशीकरण यामध्ये आहे। याचा वापर प्रेमासाठीच नाही तर दुसऱ्या भरपूर गोष्टींसाठी सुद्धा केला जातो। वशीकरण ही गोष्ट जेवढी तुम्हाला चांगली वाटते तेवढीच गोष्ट ही हानिकारक सुद्धा आहे। आपल्या व्हिडिओचा सहावा प्रकार आहे स्तंभन। स्तंभन या प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीला तुम्ही अर्धांग वायूचा झटका देऊ शकता, त्याला त्याच्या कामामध्ये त्याला थांबवू शकता, त्याला एखाद्या ठिकाणी स्थिर करू शकता। स्तंभन या प्रकारामुळे आपण एखाद्याची शारीरिक इजा घडवून आणू शकतो। सातवा प्रकार आहे भानामती। भानामती हा प्रकार शक्यतो आपल्याला ऐकायला भेटतो तो कोकणी भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या सर्वत्र भागामध्ये काळ्या विद्येसाठी केल्या जाणाऱ्या सगळ्या प्रकारांना शक्यतो लोक भानामती हे नाव देतात। भानामती या प्रकारामुळे काय होतं तर या विधीमध्ये एखाद्या माणसाकडे एखाद्याचं प्रेत किंवा एखाद्याची आत्मा त्याच्याकडे असते, ज्याच्या साहाय्याने तो समोरच्या माणसाला त्रास देऊ शकतो आणि त्याचं जेही काम आहे तो त्या आत्म्याच्या सहारे तो समोरच्या माणसाचं काम करून घेऊ शकतो। यामध्ये धोका पण भरपूर असतो, कारण की एखाद्या आत्म्याला आपण आपल्यापाशी ठेवणं हे खूप धोकादायक असतं। भानामती हा प्रकार महाराष्ट्रातच आपल्याला ऐकायला भेटतो। आता आपल्या प्रकारामधला आठवा प्रकार आहे जो आहे भूतबाधा।
भूतबाधा हा प्रकार आपल्याला सर्वत्र ऐकायला भेटतो. एखाद्या व्यक्तीला प्रेतबाधा झाली आहे, एखाद्या व्यक्तीला भूताने पछाडलं आहे, एखाद्या व्यक्तीला बाहेरचं काहीतरी झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींना एकत्रित करून भूतबाधा हे नाव दिलं जातं. भूतबाधा या प्रकारामध्ये आपल्याला शक्यतो जास्त काही करायचं नसतं. काही गोष्टींच्या छोट्या मोठ्या विधी करायच्या असतात, ज्या विधी केल्यानंतर आपल्याला भूतबाधा याच्यातून सुटका भेटू शकते. भूतबाधा शक्यतो शहरी भागामध्ये होत नाही. खेडेगावाच्या भागामध्ये, शेताच्या भागामध्ये, ओसाड रानामध्ये, शांत जागेमध्ये या गोष्टी सगळ्या आपल्याला जाणवायला लागतात. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये मी नवीन जॉनर ट्राय करायचा प्रयत्न केलाय. विविध गोष्टींची, विविध जागेंची माहिती सांगण्याचा प्रयत्न आता यापुढे मी करणार आहे. यातूनच आपले व्लॉग्सचे व्हिडिओ येतच राहतील. त्यासोबतच आपण आता हा नवीन प्रकार ट्राय करतोय आणि नवीन प्रकारामध्ये नवीन नवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न मी करणार आहे. चला तर मग आपल्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात नवीन जॉनर सोबत, नवीन व्लॉग सोबत, नवीन गोष्टींना एक्सप्लोर करत करत, नवीन घटकांची माहिती घेत. आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागामध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग.